नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषिकेश सातपुते. मी शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहणार आहोत आज मिरची लागवड या विषयावर माहिती. तर आपण करणार आहोत पावसाळी मिरची लागवड. पावसाळी मिरची लागवड करण्यासाठी मल्चिंग करणे हे अत्यंत आवश्यक आहे. तर पावसाळी मिरची लागवडीसाठी जमीन ही अत्यंत भुसभुशीत असणे गरजेचं आहे. तर जमीन भुसभुशीत करण्यासाठी आपल्याला शेणखताचा वापर करायचा आहे. तर शेणखतासोबतच आपण 10-26-26 किंवा निंबोळी पेंड, सिंगल सुपर फॉस्फेट यापैकी कोणत्याही खताचा, या सर्व खतांचाही वापर करू शकतो. मिरची लागवडीसाठी सर्वांना पडणारा प्रश्न म्हणजे हा 2 बेडमधील अंतर किती ठेवावे, तर 2 रोपांमधील अंतर किती ठेवावे. तर आपण ठेवलेलं आहे 2 बेडमधील अंतर हे 4 फूट ठेवलेलं आहे व 2 रोपांमधले अंतर हे 2 फूट ठेवले आहे व तसेच सेंटरला ठिबक अंथरून घेतलेले आहे. नंतर ठिबक अंथरून मल्चिंग अंथरलेली आहे. तर मल्चिंग अंथरल्यानंतर 2 फुटावर एक होल घेतलेला आहे. तर होल हे सेंटरला घ्यायचे किंवा आपल्या जिगजॅग पद्धतीने सुद्धा घेऊ शकतो. तर आपण सेंटरला या पद्धतीचा वापर केलेला आहे. मल्चिंग पेपर हा आपण 25 मायक्रॉनचा वापरलेला आहे. तर मल्चिंग पेपर आपण आथरल्यानंतर तर 2 दिवस होल पाळले नाही आणि 2 दिवसानंतर होल घेतलेले आहे. कारण की 2 दिवसानंतर होल घेतल्यानंतर आतमध्ये गरमी निर्माण होते आणि त्या गरमीमुळे मधले कीटक, उमणी असेल, काही किडे वगैरे असेल त्यांचा नाश होतो. तर खूप शेतकऱ्यांना असा प्रश्न पडतो की आपण कोणती व्हरायटी निवडायची. तर मार्केटमध्ये खूप जास्त व्हरायटी अवेलेबल आहेत. तर 21-21, कावेरी 12-03, 930, तेजा, गलसची तलवार, ॲडव्हान्जाची 147, तसेच सोनाली, खूप व्हरायटी अवेलेबल आहे. तर या असंख्य कंपन्या आहेत. तर आपण केलेली आहे कावेरीची 1203 या व्हरायटीची लागवड केलेली आहे. तर आज आपल्या मिरचीला 3 दिवस पूर्ण झालेले आहे. गेल्या वर्षी आपण 21-21 या व्हरायटीची लागवड केली होती. तर त्या व्हरायटीवर थोडा अटॅक आणि रोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे आपण इतर शेतकऱ्यांचा प्लॉट बघून 1203 व्हरायटीवर रोगाचे प्रमाण थोडे कमी आहे आणि तर मालाची क्वालिटी पण चांगली आहे. तर आपण अशा प्रकारे मिरची लागवड केलेली आहे. तर आपण 4x2 या अंतरावर मिरची लागवड केलेली आहे. आपल्या मिरचीला 3 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर 3 दिवसानंतर आपण ड्रिचिंग घेत असतो. तर ड्रिचिंगमध्ये आपल्याला बुरशीनाशक, तसेच उमणीसाठी आणि ह्युमिक 19-19 या खताचा वापर करत असतो. तर आपल्याला आज करायची आहे ड्रिचिंग. पण ड्रिचिंग कशा प्रकारे करणार आहोत आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता. या रोको कंपनीचं बुरशीनाशक. ह्युमिक पांढऱ्या मुळ्यांच्या वाढीसाठी आणि उमणीसाठी वापरायचं आहे आपल्याला हे 40 ml. हा आहे 19 खत. मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता आपण ड्रिचिंगसाठी असं जुगाड केलेलं आहे असं. तर पाहू शकता आपण किती सोप्या पद्धतीने आपल्याला ड्रिचिंग करता येत आहे. हे डब्याचे जुगाड असल्यामुळे आपल्याला प्रत्येक रोपास एक डब्बा असं टाकता येते आणि प्रत्येक रोपास ड्रिचिंग करते वेळेस वाकण्याची पण गरज नाही. आपलं ड्रिचिंग करून पूर्ण झालेलं आहे. अशीच माहिती पाहण्यासाठी
मी शेतकरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.